तुम्ही कसे आहेत? काय चाललंय? कसं चाललंय? काय नाही, रोजच्या सारखं. आता हा नवीन म्हणाल तर अनुष्का नोकरी सोडून क्लासेस सुरू करा म्हणून राहिली. बर, मग तुम्हाला काय वाटू राहिलं? तुम्ही करणार आहे का? नाही म्हणजे खरं सांगू का, मला ते असं क्लासेस सुरू करावं नाही वाटू राहिले. म्हणजे तिला असं वाटतं की क्लासेस सुरू करून मला पैसे मिळेल, पण मला असे पैसे नाही कमवायचे. का? आता नाही बसत माझ्या तत्वात ते. म्हणजे असं असतं ना, काही काही आपण ठरवलं असतं ना काय करायचं काय नाही, पण ते असं सगळं विचार चालू आहे. म्हणजे काय करावं नाही सुचू राहिलं. कन्फ्युजन होणं साहजिक आहे, पण मी तुम्हाला मागे पण म्हणलं होतं ना, बदल हवा असेल तर तो आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. म्हणजे उगाच दुसऱ्यांचं ऐकून बदल करण्यात काही अर्थ नाही ना. शेवटी आवड पण महत्वाची असतेच. नाही म्हणजे पैसा महत्वाचा आहेच, नाही असं नाही, पण पैशानं समाधान मिळतच असं नाही हो. आवड जपली पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा. तुम्हाला जे वाटतं ना करावं असं तेच करा. इतर कोणाचं नका ऐकू. म्हणजे तुम्हाला जर वाटलं क्लास काढावे तर काढा, नाही वाटलं तर नका काढू. थँक्यू. नाही, तुम्हाला वाटू राहिलं असं की याच्यात थँक्यू म्हणण्यासारखं काय, पण तुम्ही हे जे बोलल्या ना त्याने मला खरंच बरं वाटू राहिलंय. थँक्यू. तुमच्या मैत्रिणी कोण एवढ्या खुन्नस देऊ राहिल्या? ते काही नाही, मावशी ओरडली आम्हाला तिघींना म्हणून अशा बघू राहिल्या. अच्छा, हा का? हे घे काय? प्लॅन बघ. घराचा प्लॅन? अनुष्का, अगं नवीन घर बांधायची माझी ऐपत नाहीये, तुला माहिती आहे, आणि घर आहे ना आपल्याकडे. मग अरे नीट बघ, क्लासेसचा प्लॅन आहे तो, घराचा नाही. बघ पर्या 10वी आणि 12वी कॉपी करून पास झालेली मुलं सुद्धा UPSCचे क्लासेस घेतात. आणि आपल्याला काय, आपल्याला फक्त फी घ्यायची त्यांच्याकडून, बाकी काही नाही. अनुष्का, अगं म्हणजे नोकरी सोडून हे सुरू करणं म्हणजे तुला रिस्क नाही वाटत का जरा? खरं सांगायचं तर रिस्क तर आहेच, पण रिस्क तर घ्यायला हवी ना पर्या. अरे किती जणांनी नोकऱ्या सोडल्यात आणि त्यांनी क्लासेस सुरू केलेत आणि त्यांचं खूप छान चाललंय, खूप पैसे मिळत आहेत त्यांना. मला नाही वाटत असं यार. पण का पर्या? म्हणजे खूप पैसे कमवायचे म्हणून मोजक्या मुलांना शिकवायचं, आणि ज्यांना गरज आहे त्यांचं काय, त्यांना शिकवणी नाही द्यायची. अनुष्का, अगं खूप धडपडी मुलं असतात, खूप अभ्यासू असतात, पण त्यांची ऐपत नसते क्लासेस लावायची. म्हणून ना मला हे क्लासेसच पटत नाही. अगं सगळ्यांनी धंदा सुरू केला म्हणून मी पण धंदा सुरू करू का? नाही नाही. पुस्तकी बोलतोयस असं वाटत नाहीये तुला? खूप आयडियलिस्टिक, फिलॉसॉफिकल. हे बघ परत, तू जे म्हणतोयस ते खरं आहे, मान्य आहे मला, पण अरे आपण व्यवसाय नाही करणार तर मग कोण करणार रे? जग करतंय, आणि जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. अच्छा, सगळे करतात म्हणून मी करू? अरे
लाईफ इज अ रेस. जर तुला जिंकायचं असेल, रादर जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला हे करणं भाग आहे. अनुष्का, नाही जिंकायचं आहे मला. ही जर अशी रेस असेल ना तर नाहीच जिंकायचं आहे मला. अगं, अशी बरोबरी नाही करायची आहे मला कोणाची. यार तुला तुला पटत कसं नाही यार. तुला कसं सांगू मला हेच नाही कळू राहिलं. अगं, पैशासाठी हे नाही जमणार आहे मला. हे खरंच नाही, सॉरी, मला हे नाही जमणार. अगं, सगळ्यांनी जर क्लासेस टाकले तर कॉलेजचा काय उपयोग आहे मग. सगळे बाजारूपणा करू राहिले म्हणून मी पण करू का. मला नाही पडत ग असला बाजारूपणा. अगं, मला नोकरी आहे. एक वेळ नोकरी नसती ना तर ठीक होतं, म्हणजे मी पटू शकलं असतं सगळं मला हे. पण अगं, मला नोकरी आहे, मी मुलांना शिकवतो, सरकार मला सगळ्याचा पैसा देते यार. मी तरी असा धंदा करू. अनुष्का, यात पैसा असेल पण समाधान नसेल. आणि पूर्वाला पण हेच वाटतं बरं का. म्हणजे परवा बोलता बोलता मला ती म्हणली की आपल्याजवळ जे जे चांगलं ज्ञान आहे ना ते आपण इतरांना दिलं पाहिजे. फुकट का असेल, आपण सगळ्यांना वाटलं पाहिजे. तुला नाही असं वाटत? तू हे सगळं म्हणजे बोललायस ना पूर्वाशी? हा. ग्रेट. पूर्वा कुठे आहे आत्ता? का? मला तिला भेटायचंय. कोणाचा? अनुष्का. अनुष्का कोण तुला कॉल करू राहिली? माहिती नाही. हे तिला काही कळलं तर नसेल ना? कळलं तर मग ते त्यांना कसं कळणार आहे. येडे कसं म्हणजे अशा गोष्टी लगेच कळते. हा, मांजरानं दूध पिल्यासारखं राहता येते. म्हणजे अगं म्हणजे मांजर असते ना, तिला असं वाटतं की आपण दूध पिताना आपल्याकडे कोणी बघतच नाहीये. पण तसं नसतं राहत बाई. ते तिथं कोणीतरी असतंय आणि ते शुक 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 करून ना पळवतंय. काय प्रॉब्लेम आहे तुझा? माझा नाही, काही नाही. नाही? मग तू परागला नसते सल्ले का देतेस? अनुष्का, प्लीज पर्या, प्लीज बोलू दे मला. पूर्वा, जेव्हा तुम्ही दोघंही रिलेशनशिप मध्ये होता, तुमचं लग्न ठरणार होतं, तेव्हा मी मदत केली ना तुम्हाला? केली ना? मग आता जेव्हा आम्ही दोघंही रिलेशनशिप मध्ये आहोत तेव्हा मदत करायची सोडून तू आमच्यासाठी गोष्टी डिफिकल्ट का करतेयस? तुम्ही नेमकं काय बोलू राहिला मला काही कळू नाही राहिलं हो. कशाबद्दल बोलू? हो, म्हणजे तुला कळत नाहीये मी कशाबद्दल बोलतेय ते? नाही. नो वरीज. मी चेअर घेऊ शकते? बस, समजवते. बस. परागने क्लासेस काढावे असं नाही वाटत तुला? किंवा परागने आयुष्यात प्रगती करावी असं नाही वाटत आहे का? नाही, कारण मला जेन्युइनली असं वाटतंय आणि मी त्याला मदत करणार आहे त्याच्यासाठी. पण तू मध्ये येतेस हे कळतंय का तुला? मी? हो, तू पूर्वा.
अनुष्का तू नगर मध्ये वाढलीये, नगरच्या बाहेर कधीच गेली नाहीये. मी बाहेर गेलीये, जग बघितलंय, मला माहितीये जग कसं चालतं ते. क्लासेसचं काय महत्व असतं, त्यांनी एका माणसाच्या आयुष्यात किती प्रगती होऊ शकते हे मला माहितीये. म्हणूनच मी हा सल्ला दिलाय ना, त्याला उगाच नाही ना. आणि मला माहितीये या सगळ्यात खूप रिस्क आहे, पण आपण सगळेच आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या स्टेपवर रिस्क घेतोच ना. सो परागने घेतली तर काय हरकत आहे. आणि ह्या सगळ्यासाठी जेव्हा मी त्याला एनकरेज करते तेव्हा तू डिस्ट्रॅक्ट का करतेस पूर्वा, का? तुम्ही असं. एक मिनिट, मी तुमच्याशी बोलतेय का त्यांच्याशी बोलतेय ना? प्लीज मध्ये बोलू नका, प्लीज प्लीज मला बोलू दे. अनुष्का, मी काय म्हणून राहिलो, माझं ऐक. काय? आपण इथे असं नको बोलूया, आपण बाहेर जरा शांततेत बोलूया ना प्लीज. पर्या प्लीज, माझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या तोंडावर आहे आणि ते मी बोलणारच. एक मिनिट, मी हिला तुझ्या समोर बोलते, हे आवडत नाहीये का तुला? हे बघा, त्यांनी क्लासेस काढू नये असं नाही म्हणलो मी त्यांना. मग त्यांची पण काहीतरी आवड असेलच ना. त्याचा फक्त विचार केला जावा असं मला वाटलं, म्हणून मी. त्याला काय आवडतं ते मी बघून घेईन ना. शेवटी मी त्याची निवड आहे, बरोबर ना? हे बघ पूर्वा, प्लीज प्लीज तू आमच्या रिलेशनशिपच्या मध्ये येऊ नकोस. आम्ही काय करायचं, आम्ही काय डिसिजन्स घ्यायचे ते आमचं आम्ही बघून घेऊ ना. तू कशाला पडतेस मध्ये, सूचना कशाला देतेस उगाचच परागला? हे बघ, मला मान्य आहे की तू खूप शिकलेली, PhD करतेस, पण ह्या टॉपिक पुरतं तुझं शिक्षण, तुझी PhD तुझ्या जवळ ठेव, तुझ्या घरच्यांजवळ ठेव. तुझे सल्ले प्लीज परागला नको देऊ, ही रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज. अनुष्का, पर्या, काय बघताय इकडे? पिऊन झाले ना, गपचूप पैसे द्यायचं आणि निघायचं. काय म्हणली होती मी तुला? म्हणले होते ना की अनुष्काची गाडी सिग्नल क्रॉस करून कधीच पुढे गेलीये. पूर्वाबाई, तू त्या लेन मध्ये सुद्धा नाहीयेस. नाहीतर काय, ती गेली, तिच्या मागोमाग हा पण गेला. पूर्वा, तू आता काही जरी केलं ना तरी काहीच फरक पडणार नाहीये. पण आता मी माझ्या PhDच्या अभ्यासावर फोकस करणार आहे. आणि आप्पा ज्या मुलाबरोबर सांगतील त्या मुलाबरोबर लग्न करणार. आता बास. हॅलो. काय ठरवलंयस तू? कशाचं? कशाचं म्हणजे? तू मजा करतोयस ना?
नाही अनुष्का, मला नाही कळू राहिलं खरंच. परे तू मुद्दाम करतोस का हे सगळं? अगं तसं नाही, कळू नाही राहिलं म्हणजे नोकरी सोडू की नको असं होऊ राहिलंय सगळं. हे बघ पर्या, आपल्याला जे काही ठरवायचंय ते लवकरात लवकर ठरवावं लागणार आहे. वेळ कमी आहे ना आपल्याकडे. हो. हे बघ, तुझा डिसिजन मला उद्याच्या उद्या कळव. आणि प्लीज तो हो असू दे. बघतो. बघतो नाही पर्या, क्लिअर डिसिजन पाहिजे. अरे आपल्याला कॉलेजमध्ये त्याप्रमाणे रेझिग्नेशन सुद्धा टाकावं लागणार आहे ना. हे बघ पर्या, मला कळतंय तू मनातनं खूप घाबरलायस, पण तू कशाला काळजी करतोयस? आपण दोघंही मिळून करू ना सगळं नीट. आणि हे बघ, तू या सगळ्याकडे ना पॉझिटिव्हलीच बघ. अनुष्का ऐक ना, म्हणजे मला काय वाटू राहिलं माहितीये का, नोकरी न सोडता असं सगळं ऍडजस्ट केलं तर. पर्या, कोणाच्याही इन्फ्लुएन्स अंडर येऊन डिसिजन घेऊ नकोस प्लीज. अनुष्का मला हे नाही. पर्या, तुला जे काही करायचंय ना ते शांतपणे बसून ठरवायला लागणार आहे. आणि मी मुद्दाम तुला असं सजेशन देईन का? मला तुझं वाईट व्हावं अशी इच्छा असेल का माझी? सांग. मला खरंच असं वाटतं पर्या, तुझी नोकरी सोड आणि क्लासेस सुरू कर. हो. बर, बाकीचे डिटेल्स उद्या भेटल्यावर बोलूया. हो. ओके, बाय. बाय. सॉरी बर का. इट्स ओके बरं का. तुम्ही हसताना छान दिसता. तुम्हाला मी कसा आवडलो असतो? मला तुम्ही ज्याची जी इच्छा असते ना त्याला ते मिळतच. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असेल ना तर ती गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे मिळते. पूर्वाच्या घरातले पण अजून झोपून राहिले. का आलो असेल मी इथं? नाही 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 नाही, काही झालं तरी पूर्वाला भेटणं आवश्यक आहे. काही झालं तरी पूर्वाला भेटणं आवश्यक आहे. मला वर जावं लागणार आहे.